नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 फेब्रुवारीला निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते त्याच्याबद्दल लेवल्स काही मी तुम्हाला देणारच आहे. तुम्ही पाहिलं असेल काल आणि आज ज्या पद्धतीने निफ्टी पूर्णपणे साइडवेज गेलेली आहे, आपल्यासारख्या रिटेलर लोकांचे पूर्णपणे स्टॉप लॉस हंटिंग करण्याचं काम केलेलं आहे. आपल्या ग्रुपमध्ये काल आणि आजही आपल्याला लॉस पाहायला मिळालेला आहे, परंतु घाबरायची गरज नाही. आपण तो रिकव्हर करू याची तर आपल्याला पूर्णपणे गॅरंटी आहे. उद्याही मार्केट बुलिश राहण्याची शक्यता आहे, परंतु 26,040 ही जी लेवल आहे ती मार्केटला खूप क्रुशियल आहे. तिथून मार्केट पुन्हा एकदा डाऊन ट्रेंड करू शकतं. चला तर आपण पाहूया उद्या निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते. मित्रांनो, जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर काल आणि आज आपल्याला निफ्टीमध्ये पूर्णपणे साइडवेज जाताना पाहायला मिळालेली आहे. खूप साऱ्या लोकांचे लॉसेस हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. काल आणि आज आमच्या ग्रुपमध्येही आम्हाला लॉस पाहायला मिळालेला आहे. परंतु येत्या काही दिवसांमध्ये आपण कमबॅक करणार याची तर खात्री आपल्याला मनापासून आहे. त्यामुळे आता उद्या निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला काही 4 गोष्टी सांगत आहे. जर तुम्ही पाहिलं तर ह्या झोनमध्ये निफ्टी आपल्याला पूर्णपणे साइडवेज जाताना पाहायला मिळाली. 25,989 म्हणजे 26,000 हा निफ्टीला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोनचं काम करताना पाहायला मिळणार आहे. जोपर्यंत 26,000च्या वर निफ्टी एक बुलिश कॅन्डलने ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत सी मध्ये एंट्री करू नका. जर ब्रेकआउट दिला तर सी मध्ये एंट्री करा. वरचं पहिलं टार्गेट आहे जे काय आहे 26,039 आणि दुसरे टार्गेट आपल्याला आरामशीर पाहायला मिळू शकतं जे काय आहे 26,072 रुपयाच्या आसपास. परंतु 26,072च्या वर किंवा 26,039च्या वर निफ्टी अजिबात जाऊ शकत नाही. तिथूनच पुन्हा एकदा खालच्या साईडला पुलबॅक घेऊ शकते. जर निफ्टी उद्या ह्याच झोनमध्ये ओपन झाली आणि ह्याच झोनमध्ये खाली खाली कन्सोलिडेशन करत जर आली आणि 25,894 ही जर लेवल ब्रेक केली तर आपल्याला सडन एक मोठा टार्गेट पाहायला मिळणार नाही. निफ्टी पूर्णपणे हळूहळू खाली येईल आणि पीईचं पहिलं टार्गेट देण्याचा प्रयत्न करेल जे की आहे 25,830. परंतु असं का? जर तुम्ही पाहिलं तर इथेही बायर बसलेले आहेत जे की सहजासहजी खाली येऊन देणार नाहीत निफ्टीला. परंतु याच्यानंतर जर निफ्टीने 25,830 ही सुद्धा लेवल जर ब्रेक केली तर सडन दुसरा टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं जे काय 25,781 आणि 25,781 सुद्धा एक बेरिश कॅन्डलने त्याच्यानंतरच्या कॅन्डलने जर लो ब्रेक केला तर पी मध्ये एंट्री करू शकतो आणि तिसरंही टार्गेट खूप जबरदस्त प्रमाणामध्ये मिळू शकतं 25,702 रुपयाच्या आसपास. आपली व्हिडिओ ही एक एज्युकेशन व्हिडिओ आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट सांभाळून ट्रेड करणं तुमचं काम आहे. उद्याही मार्केट बऱ्यापैकी साडवे जाऊ शकतं, त्यामुळे सांभाळून ट्रेड करा. मित्रांनो, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला माहितच आहे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका की जेणेकरून आपल्या मराठी बांधवांपर्यंत आपली एक चांगली एज्युकेशन व्हिडिओ नेहमी पोहोचत राहील. आपल्या लेवल्सचा तुम्हाला माहितच आहे खूप चांगल्या पद्धतीमध्ये उपयोग होतो मार्केटमध्ये. त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मार्केटचे अपडेट तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.